नमस्कार बाबा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. नाव अरुण परदेशी, हां. गाव जुन्नर, गाव जुन्नर, तालुका जुन्नर, तालुका जुन्नर, हां, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. हा, तर बाबा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हो. तर मला सांगा बाबा, ही टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे आपली? शाहू. हा, साऊ म्हणून व्हरायटी बरोबर. हो. तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झाला बाबा? पावणे 2 महिने झाले. हा, म्हणजे पावणे 2 महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर. हो. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, ब्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस खाली भरतो हा. त्या पिरियडला तुम्ही ती आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही तुम्ही बेडमध्ये भरलेली आहे बरोबर. तर मला सांगा बाबा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी त्याचा बेडमध्ये वापर केला तर तुम्हाला याचा काय काय रिझल्ट आलाय? हा, म्हणजे काय काय रिझल्ट आले तुम्हाला याचे? गुळगाळ होत नाही. हा, फुलगळ प्रकार घडत नाही बरोबर. त्याच्यानंतर असा बोकळा वगैरे काही होत नाही. नाही, म्हणजे आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना बाबा, हा एकदम टेम्परेचर मधला प्लॉट होता बरोबर. ज्या पिरियडला तुम्ही लागवड केली त्या पिरियडला जवळजवळ 42-43 टेम्परेचर होतं मे मध्ये बरोबर. हा, आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तसं तर खालून खोडातून एकदम जबरदस्त असा आहे ना झाडाला फुटवा आहे बरोबर. आणि महत्वाचं काय का कुठे आहे ना शेंडा सुद्धा आहे ना असा ड्रॉप नाही. आणि महत्वाचं फुलांची सेटिंग जर पाहिलं तर आता हे बघा ना, प्रत्यक्षात भरपूर प्रमाणात आहे ना फुल सेटिंग आहे बरोबर. हा, हे बघा ना, आता डायरेक्ट खोडातून तर फुटवा आहेचे पण फुलांची कोणत्याही प्रकारची ड्रॉपिंग नाही बरोबर. आणि महत्वाचं भरपूर प्रमाणात आता फळ लागलेले आहे बरोबर. हा, तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय? 4 ते 5 वर्ष झाले बरोबर. याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला? काकडी, हा दोडका, बरोबर, काकडी आणि दोडका बरोबर. त्याच्यानंतर अजून शेवंती. शेवंती. हा, आता हे जर या प्लॉटच्या वरती जर झूम करून जर पाहिलं तर शेवंतीचा जो प्लॉट आहे त्या प्लॉट साठी सुद्धा तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच वापरले बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधान. हा, धन्यवाद बाबा तुम्ही दिल्या माहितीबद्दल.